विधान परिषदेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती अनिल परब यांनी आरोप केले होते। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईमधील सावली बारचा परवाना असल्याचा आणि त्या बारवरती पोलिसांनी अश्लील नृत्य करण्याप्रकरणी कारवाई केल्याचा आरोप केला होता। दरम्यान या आरोपांवरती शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अनिल परब हा अर्धवट वकील आहे, त्यांनी बदनामीसाठी आरोप केलेत असं रामदास कदम म्हणालेत, तर त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिलाय। या बारवरती यापूर्वी सुद्धा मुंबई पोलिसांनी कारवाई केली होती अशी माहिती समोर आली आहे। एप्रिल, मे आणि ऑगस्ट 2023ला या सावली बारवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली होती। या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान याच प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती काल सभागृहामध्ये काय गंभीर आरोप केलेले होते, त्यावरती कदमांनी काय उत्तर दिले आपण पाहूयात। 22 डान्स बारबाला ह्या पकडल्या गेल्या। 22 बारबाला त्यांची यादी मी आता देतो। दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ? आता आपण तर उपमुख्यमंत्री, आता आपल्याचकडे देणं जास्त संयुक्त राहील। 22 बारबाला, 22 गिराईक, 4 ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर, स्टीवर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले। मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे। मग त्या स्टेटमेंट वाचलं। त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। हे अर्धवट वकील आहेत। यांनी याआधी देखील दापोलीमध्ये माझा मुलगा योगेश कदम आता गृहराज्यमंत्री आहे, त्याला राजकारणातून पूर्ण संपवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने, पण त्यामुळे त्यांना यश आलं नाही। आणि म्हणून आता या अशा पद्धतीनं चुकीची कर्म दाखवून, चुकीचे नियम दाखवून, सभागृहाची दिशाभूल करून आम्हाला बदनाम करण्याचा कट कारस्थान त्यांनी जर रचला असेल तर त्याच्यावरती काय कायदेशीर कारवाई आम्ही करू शकतो का, याबाबत वकिलांचा जो आमची चर्चा चालू आहे। होय, सावलीबाग आमचा आहे, मालक आम्ही आहोत, माझी पत्नी त्याची मालक आहे, कुठे दुमत नाही। 35 वर्षापासूनची आहे, 35 वर्ष झाली, पण आम्ही तेच एका शेट्टी नावाच्या माणसाला चालवाय दिलेलं आहे, शरद शेट्टी, त्याला चालवाय दिलेलं आहे। तो ते हॉटेल चालवतो, त्याच्याकडे वेटरसाठी मुलींचं परमिशन आहे, त्याच्याकडे ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे, आणि त्यांनी जर नियमबाह्य काय काम केलं असेल त्याच्या पलीकडे जाऊन, डान्स बार तर नाहीच आहे, ते त्यांनी चुकीचं म्हटलं आहे। आणि बघबनी डान्स बार चालू आहेत, त्यांनी चुकीचं म्हटलं आहे। फक्त ते सगळी मीडियाची दिशाभूल करण्यासाठी, मीडियाकडं लक्ष वेगळं वळवण्यासाठी त्यांनी तो शब्द वापरला, डान्स बार। एका मुलीवरती एका ग्राहकाने पैसे उधळले होते असं मला कळलं, म्हणून आम्ही ताबडतोब त्या शेट्टीची अग्रीमेंट रद्द करून टाकली। दोन्ही लायसन्स, ऑर्केस्ट्रा आणि त्या मुली ज्या वेटर होत्या त्यांचं लायसन्स ताबडतोब आम्ही रद्द करून टाकलं, दोन्ही पोलिसांना जमा करून टाकली लायसन्स। कारण हे असे घाणेरडे कामं चालू असतील आणि असे पैसे आम्हाला गरज नाही, परमिशन आम्हाला पुष्कळ दिलेले आहे, आम्ही स्वच्छ जेवण जगलो आतापर्यंत, म्हणून आम्ही ताबडतोब जमा केले। हॉटेल पण बंद करून टाकलं।